कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी आणा इथं, मी नेते। अहो राहू द्या, जड आहे। कुठे गेले सगळे? पुन्हाच ठाऊ, कुणीच नाही वाटतं। नाही नाही, ती सगळी गेल्यात कुठं तरी तोंडवर करून। पण पोरं गेलीत कुठं? तुम्हाला सांगून गेले नाहीत का? नाही तर आता स्वप्नील त्याच्या कामाला गेला असेल, आप्पी अर्जुन त्यांच्या कामाला। आणि ती पियू कुठं गेली आणि सुजा कुठं आहे? त्याचं टेन्शन तू नको घेऊस, हा आमचं आम्ही बघून घेऊ। अरे वा अप्पी, आज लवकर आली घरला? अहो बाबा, आज फक्त रजा टाकायला गेले होते ना मी। बरं झालं बाई। आता मस्तपैकी आराम करायचा। हो बाबा। आणि आता डोक्यात कसला बी विचार आणायचा नाही, बरं का? नाही असं कसं? आता कलेक्टर मॅडमला घरी एकत्र ठेवायचंय ना, मग त्यांचं डोसकं जागेवर कसं राहील, है ना आप्पे? मावशी, तुम्ही एकदा या घरातनं बाहेर गेलात ना की बरोबर सगळं घरी एकत्र येईल बघा। बघते ना मी। नुसतं दूध गरम करून मागितलं होतं ना मी, ते पण त्याला कोण नाही का घरात? अजून पण सगळं मीच बघायचंय का? काय ताई, काय झालं? सर काय झालं? दूध कोणी ठेवलं होतं? कुणी ठेवलं होतं दूध? अगं प्रियांकानं ठेवलेलं, मी आणणारच होतो की। काय झालंय? एवढं पण जमत नसेल ना तर सांगायचं मला, किंवा करायचंच नसेल तर माझं मी बघत जाईन, माझं आणि माझ्या बाळाचं। एक मिनिट, तुम्ही शांत व्हा आधी। काय झालंय ताई? दूध गरम करून मागितलं होतं मी, तर नासकं दूध ठेवून गेली ती। नासकं दूध देऊ का तर मी माझ्या बाळाला? नाही नाही नाही, हे बघा तिच्याकडनं चुकून झालं असेल। अहो नाही नाही, बराबर ती गडबडीतच होती, पळतच गेली। तिनं ना ते दूध नीट उकळलं नसल आणि म्हणूनच नासला असेल। बघा बघा रुपाली, अगं तू कुठे त्या मनीच्या बोलण्याकडे लक्ष देते? ती आग लावायलाच बसलेली असते। ताई, हे बघा तुम्हाला माहिती आहे की पिऊताई ती असं नाही करणार। आहो हा बराबर आहे अप्पीचं। मुद्दाम केलं आणि काय केलं? झालं काय शेवटी? फक्त दूधच मागितलं होतं मी, नासलं ना दूध? अगं जाऊ दे, आपण दुसरं गरम करू या ठिकाणी। हा असं कसं जाऊ दे? हा आपणच करायचं होतं तर सांगायचं होतं तिने, मी केलं असतं दूध गरम, बघितलं असतं माझं मी। आरूच्या बाबतीत केलं मी कधी असं? त्याचं सगळं नीट केलं मी, त्याचं केलं, घरातल्या सगळ्यांचं केलं, आणि माझ्या बाळाला नासलेलं दूध देते ती, माझ्या बाळाला। रुपाली, अगं कशाला तू आता मागच्या गोष्टी काढत बसतीयस? असं कसं? ती काय चुकीचं बोलती तवा? एकदम बराबर बोलती। तिनं एवढं सगळं घरातल्यांचं केलं, एवढी सगळ्यांची सेवा केली, आणि तिच्या बाबतीत असं करतात होय? हो, तुम्ही जरा गप बसता का? ताई तुम्ही शांत व्हा बघू। आणि हा, अहो मी रजा टाकलीये, आजपासून मी आहे की, मी तुमची काळजी घेते आणि बाळाची पण। मी तुम्हाला दूध गरम करून देते। हा, आणि ऐका की, पिऊताईकडनं काही चुकी झाली असेल तर तिला माफ करून टाका, मोठ्या मनानं अगदी। माझ्या बाबतीत मी काय पण खपवून घेईन, हा काय पण माझ्या बाळाच्या बाबतीत अजिबात नाही, कुणाचं काहीच खपवून घेणार नाही मी। हा पण गेली कुठं ती? हा कुठे गेली? अगं ती गडबडीतच होती, तिला मी विचारते कुठं चालली, तर निघून बी गेली लगेच ती, चांगला नट्टापट्टा करून गेली। रुपाली, अगं काय तर काम असेल तिचं। तर सगळ्यांनाच काम आहेत, पण बघतेच मी तिला आल्यावर, जे काय आहे ना ते समोरासमोर होऊन जाऊ दे आज। कशाला रुपाली तू ताणतेस आता एवढं? तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही, हा आमचा बायकांचा मुद्दा आहे, आमचा आम्ही बघून घेऊ। माझ्या बाळाच्या बाबतीत अशी करते ना, मी बोलणारच आहे तिला, आल्यावर बोलणारी चांगली। चल बाजूला। पिऊ, तुम्ही दोघं अशीच खुश पाहिजे मला, कारण त्यांचा माझा काही संबंध नाही आता। पप्पा, मला आज लय मज्जा आली। आता आपण रोज मज्जा करू बरं का अशीच? खरंच? हो, आता आपण जेवायला जाऊ, असंच बाहेर फिरायला जाऊ, तू म्हणशील तिकडे जाऊ। पण पप्पा, आपलं ठरलेलं सगळ्यांना बरोबर न्यायचं, आणि आता आपण तिघच का? बाकीच्यांना काम आहेत ना बाळा,
त्यांना वेळ असेल तर त्यांना घेऊन जाऊ. का? चला आवरा पटपट, आपल्याला घरी जायचंय ना, उशीर होईल. चला आवरा. आरामात काय रे बाळा, काय सुरू होत नाही आपल्याला. सुट्टी आहे ना आपल्या सगळ्यांना. हो म्हणूनच तर. तुझं काय ग, खाऊ दे की त्याला. काय रे बाळा? खाऊ दे. पिऊ, अगं एवढा नको विचार करू. ते करतात का आपला विचार? अर्जुन काय? आपली किती प्रेम करतेस तू माझ्यावर. तू समोर आहेस तरी पण मला भरून येते, आठवण येते बघ. अर्जा लेका ती काय खुळी आहे होय, कलेक्टर आहे हा, कळ ना तिला. कळलं होय. चला आवरा पट. अर्जुन तू टाइमपास करतोयस बर का, पटपट काप की ते. झालं शेवटचा कांदा आहे. अर्जा झालं का तुझं आटप लवकर, मला फोडणी द्यायची. कदम झालं, पण कदम ऐका ना, मला तुम्हाला विचारायचं हे होतं, तुम्ही स्वयंपाक पण शिकलं कसं काय हो? शेताभातात काम करतो माणूस ठीक आहे, किचन पर्यंत पोहोचला कसं काय तुम्ही? अरे तुझ्या आईनं शिकवलं मला हे. बाबा आईंनी? ही शपथ खरंच बाबा? हा, त्याचं काय झालं माहितीये का, ती जेव्हा आजारी पडली ना तेव्हा म्हणली सगळं शिकून घ्या, नंतर तुम्हाला ना अर्जाला स्वयंपाकाची अडचण नाही आली पाहिजे. कसलं भारी ना, लय भारी वाटलंय ऐकून. म्हणजे तुमच्या दोघांविषयी कौतुक वाटतंय. खरंच का? ओ कदम, मला नव्हतं माहिती आईने शिकवले तुम्हाला. बरं चला, माझं पीठ मळून झालंय, मी लाटून देतो, तू भाजून घे. काय खरं नाही बाबा. मग देख चल. हे घे. अर्जुन भाकरी नाही चपाती करायची आपल्याला. एवढं असायला काय झालं माहितीये मला, ते रेस करायचं ते नाही याच्यावर असतं. हे घे. लाटणं लाटणं. आपे चपाती आहे बघ. झाली का गोल? ही शपथ बाबा, कसली गोल चपाती बनवली तिने. काय साधा विषय आहे आपला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.